धवलसिंह मोहिते पाटील यांनी काल सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात अनेक खोट्या गोष्टींचा उल्लेख केला। धवलसिंह मोहिते पाटील हे आजपर्यंत अनेक पक्ष फिरून आले आहेत। वास्तविक पाहता ते भाजपमध्ये जाणार हे आम्हाला आठवड्यापूर्वीच कळाले होते। आपल्या राजकीय स्वार्थासाठी धवलसिंह मोहिते पाटील यांनी आजपर्यंत अनेक पक्ष बदलले आहेत। ते नेहमी जिथे सत्ता असते तिकडे ते जातात। त्यांना कुठल्याही पक्षाशी काहीही घेणे देणे नाही। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भेटून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती। शिंदे यांनी सन्मानाने जिल्हाध्यक्ष केले, त्यांना कायम साथ दिली, तरी देखील जाताना सन्मानाने न जाता शिंदे परिवाराबद्दल विष ओकून गेले। पद घेताना नेत्यांचे 10 वेळा हात जोडायचे आणि जाताना त्याच नेत्यांवर टीका करायची, ही कुठली पद्धत आहे, असा सवाल देखील काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी व्यक्त केला। सगळे ज्ञातात जिल्हा अध्यक्ष होत असताना त्यांनी शिंदे साहेबांना 10 वेळा भेटले। शिंदे साहेबांनी मोठ्या मनानं धवलसिंह मोहिते पाटलांना जिल्हा अध्यक्षपद त्यांनी दिलं होतं। जिल्हा अध्यक्षपद आपण घेत असताना साहेबांना आणि त्यांचं नेतृत्व मान्य करून, काँग्रेस पक्षाचं नेतृत्व मान्य करून तुम्ही इथं आलात आणि आम्हाला 8 दिवस अगोदरच माहिती झालं होती की धवलसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये जाणार आहेत। ते कधी कुठल्या पक्षाचे होऊ शकत नाहीत। जिथं सत्ता असते हे लोक जात असतात। पहिले भाजपमध्ये होते, नंतर शिवसेनेमध्ये गेले, नंतर काँग्रेसमध्ये आले। आता काँग्रेसमध्ये जात असताना ज्या नेत्यांनी तुम्हाला जिल्हाध्यक्षपद केलं, पद घेताना हात जोडून घ्यायचं आणि पद सोडताना त्याच नेते मंडळीवर टीका करायचं, हे धवलसिंह मोहिते पाटलांनी खोटं बोलणं सोडून द्यावं। तुम्ही अडचणीत असताना सांगता की मी लोकसभेला काम केलो, तुम्ही तर 1 वर्ष लोकसभेच्या अगोदर फरार होता, काँग्रेस बोलमध्ये आला नाही। दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलात की काँग्रेस पक्षामध्ये शिंदेचं साहेब चालू आहे, काँग्रेस पक्षामध्ये तैवर साहेबांवर त्यांनी टीका करण्याचा प्रयत्न केला। तुम्ही लोकसभेला काय काम केलात? भारतीय जनता पार्टीचं काम केलं, विधानसभेला राम सातपुतेचं काम केलं। खरं तर पक्षाने मागं असताना राष्ट्रवादी पक्षाची मागणी होती की देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, जनसेवाच्या लोकांनी सगळ्यांना आदेश दिला की भारतीय जनता पार्टीचं काम करा। आणि ते फोटो देखील सगळीकडे व्हायरल झालते की देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी गेलेले। त्यावेळेसच राष्ट्रवादीची मागणी होती त्यांना पक्षांना काढा, तर बाई शिंदे साहेबांनी मोठ्या मनाने त्यांना त्या पदावर ठेवलं, काम करायला संधी दिली। आता विधानसभेला देखील त्यांनी त्या ठिकाणी राम सातपुतेचं काम केलं, ते देखील रिपोर्ट होते। पण जाता जाता पक्षाला नावं ठेवणं, ताईंना व शिंदे साहेबांना टार्गेट करणं, हे खोटं बोलण्याचा एक त्यांचा प्रयत्न आहे। केवळ सत्ता असती त्या ठिकाणी हे लोक जातात, हे कुठल्या पक्षाचे राहणार नाहीत किंवा हे पक्षाचे कुठल्या त्यांनी देणं घेणं नाही। शिंदे साहेबांनी संधी दिली, पण जाता जाता तुम्ही विष वकण्याचं काम ह्या ठिकाणी दादा केलात, हे कुणालाही जिल्ह्यातल्या व शहरातल्या लोकांना आवडलं नाही।